मोठ्याने टाळी. यानंतर लक्ष्मण हाकेसर बोलणार आहेत. कोण आला रे, कोण आला, अरे कोण आला रे, कोण आला. खरं तर आज पैताळवाडी गावामध्ये मला वाटतंय याच ठिकाणी त्या दुसऱ्यांदा सभा होती. या गावातल्या तरुणांचं आभार जेवढं मानावं तेवढं कमी आहेत. अगदी सकाळी लातूर जवळच्या रेणापूर तालुक्यातल्या डवान गावामध्ये होतो. दुपारी गेवराईमध्ये प्राध्यापक काकडेंच्या इथं गेलो. तिकडून येत असताना चोपड्याच्या वाडीमध्ये गेलो. त्या चोपड्याच्या वाडीमध्ये जाता जाता मुलं रस्ता वाकडा करून वाट वाकडी करून त्या वस्तीवर घेऊन गेले आणि एक तासाभराच्या नियोजनामध्ये बहुसंख्येनं तिथं मुलं गोळा झाली, माणसं गोळा झाली. एक मुख्य मागणी केली. त्यानंतर आम्ही हरकी निमगावमध्ये गेलो. मला वाटते तात्या सांगलीचा मातोश्री अहिल्यादेवींचा पुतळा बघितल्यानंतर दुसऱ्यांदा तसाच अश्वारूढ घोड्यावरचा पुतळा आम्हाला हरकी निमगाव गावाच्या चौकात बघायला मिळाला. तिथं घोषणा दिल्या गेल्या. तिथून परत रॅलीनं आम्ही परत पैताळवाडीमध्ये आलोय. आता काही माणसं म्हणतील हाकेसर आणि पैताळवाडी, बरोबर आहे का? कारण ही चळवळीची गाव आहेत. उगाच नावं नाही घेत. चळवळीची, नेहमी चळवळीच्या पाठीमागं ठामपणे उभं राहणार. पण चळवळ आता गावात करून चालणार नाही, गावाच्या सीमेच्या आत करून चालणार नाही. हा लढा आपल्याला आजूबाजूच्या परिसरामध्ये जो कोणी लढतोय त्याच्या पाठीशी तुम्ही ठामपणे उभं राहताय हे मी तुम्हाला, मला वाटतं मागच्या वेळी आलो त्यावेळी मी या तुमच्या गाव पांढरीमध्ये मुक्कामही केलाय. मागच घर आहेत बघा, तिथं मुक्कामही केलाय. म्हणजे तुम्ही माझं सोडा, मी पण जानकर साहेब वगैरे सगळ्या माणसांनी इथं मुक्काम केलाय. म्हणून पैताळवाडीमध्ये तुम्ही बहुसंख्येने इथं उपस्थित राहिलात. दोन्ही बाजूला माझ्या माता भगिनी उपस्थित आहेत. शेतकऱ्यांच्या मनामध्ये प्रश्न पडलाय. पाऊस पडणं झालाय, पेरणी होईना झाल्या, जनावरांचा चारा संपलाय. आम्ही प्रत्येक गोष्टीमध्ये अडचणीत आहेत. मग गावातल्या पोरांनी हे काही नवीन आणलंय अजून? कुठली निवडणूक नाही, कुठल्या पक्षाचा आमदार नाही, कुठल्या कारखान्याचा डायरेक्टर नाही. हे काय म्हणतात पोरं नक्की? हे आमदार, हे खासदार, हे मंत्री, हे पुढारी तुमच्या या गोष्टीवर बोलणार नाही. जातनिहाय जनगणना होणार आहे. आता काही माणसं तुमच्याकडे येऊन गेली प्रशासनाची, घराच्या नोंदी बिंदी करून गेली, पण त्यामध्ये ओबीसीचा रकाना नाही किंवा आपल्या जातीचा रकाना नाही. आता मी तर म्हणतोय डायरेक्ट मुद्द्यालाच हात लावतो. मी डायरेक्ट आमचा जोडीदार काय हो, आपला जोडीदार कोण? 32 किलोचा. बरोबर सांगितलं, 32 किलोचा जोडीदार. तो काय म्हणतोय माहिती आहे का? आम्ही 6 कोटी आहोत महाराष्ट्रात. मग महाराष्ट्रात 6 कोटी आहेत तर आम्ही काय मागणी करतो? आता आपण काय मागणी करतो सगळेजण? आम्ही म्हणतोय की आमची जातनिहाय जनगणना करा. मग आता 6 कोटी आहेत म्हणणाऱ्या माणसाने एकदा तरी म्हणावं की आमची जात आमची मोजा, एकदा तरी म्हणावं की. म्हणजे ह्या लोकांनी नेहमी तुम्हाला आम्हाला फसवण्याचं काम केलंय. मी आज माजलगाव तालुक्यामध्ये आलोय, गेवराईच्या बाँड्रीवरच्या गावामध्ये आलोय. गेवराई मधली परिस्थिती आम्हाला माहिती आहे, माजलगाव मधली परिस्थिती आम्हाला माहिती आहे. तिकडे आमच्या जत तालुक्यात काय परिस्थिती आहे सांगली जिल्ह्यातल्या, तिकडे नांदेड जिल्ह्यातल्या मुखेड तालुक्यात काय परिस्थिती आहे, आमच्या जालना जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यामध्ये काय परिस्थिती आहे, अहिल्यानगर जिल्ह्यामधल्या प्रत्येक तालुक्यामधली काय परिस्थिती आहे, ही आम्हाला चांगली कल्पना आहे. पण इथल्या लोकांनी तुमची जातनिहाय जनगणना कधी केली नाही. तुम्हाला तुमचं अस्तित्व कधी कळलं नाही. तुम्ही लोकसंख्येनं प्रत्येक तालुक्यात किती जण राहता याचं तुम्हाला कधी भान आलं नाही. पैताळवाडीतल्या लोकांना माहिती नाही की माजलगावच्या शेवटच्या टोकाच्या गावामध्ये
किती जण आहोत आपण. तुम्ही आम्ही माणसं काय उठावं, रानामळ्यात जावं, उठावं, आपली मेंढरं, आपली शेरडं, आपली करडं, आपली बैल, आपली जनावरं, आपलं रान, आपला गोटा. एखादं पोरग शिकायला लागलं, एखादं पोरग 10वी-12वी झालं, एखादी मुलगी 10वी-12वी होऊन कुठेतरी इंजिनिअरिंग डॉक्टरकीच्या कोर्साला गेली, एखाद म्हणजे गावामध्ये पहिलीच्या वर्गात 50 पोरींनी ऍडमिशन घेतलं तर त्या 10वी-12वीला जाईपर्यंत त्यातल्या 5 सुद्धा उरत नाही. हे खरं आहे का खोटं आहे? कारण तालुक्याच्या ठिकाणी तुम्हाला आम्हाला शिक्षणाची सोय नाही, जिल्ह्याच्या ठिकाणी तुम्हाला आम्हाला एखादं वसतिगृह नाही. तुम्ही शिकलं नाही पाहिजे, तुम्ही पुढे नाही आलं पाहिजे, आणि तुम्ही प्रत्येक तालुक्यामध्ये किती आहात हे कळलं नाही पाहिजे. तुम्हाला जर कळलं की गेवराईमध्ये आमची संख्या किती, माजलगाव मध्ये आमची संख्या किती, केज मध्ये आमची संख्या किती, अंबेजोगाईमध्ये आमची संख्या किती, परळीमध्ये आमची संख्या किती, हे जर तुम्हाला कळलं तर तुम्ही तुमचा हक्क अधिकार मागचाल. तुम्ही काय म्हणताल, लेका हो आमची संख्या किती, तुम्ही आमची मतं किती दिवस घेणार, एका तरी माणसाला आमच्या संधी द्या की. आता मी या तालुक्यामध्ये आलोय, तुमच्या माजलगाव मध्ये आलोय. कोण आहे आमदार या तालुक्याचा? मला वाईट बोलायचं नाही बरं का, अजिबात बोलणार नाही, पण तुम्हाला समजेल अशा भाषेत तर बोलावं लागेल. कोण आहे? नाही थांबा, एवढं नाही, आमदार आहे आज्जा, प्रकाश सोळंकी आज्जा, बरोबर, आज्जा म्हणूया की. आज्जा म्हणलं काय वाईट आहे का? आजोबा, चांगल्या भाषेत आजोबा, प्रकाश आजोबा. आमच्या बाप जाद्यांनी तुम्हाला मतदान केलं. का नाव घेऊन बोलते सांगू का? बळीराम दादा काल परवा त्यांचं स्टेटमेंट आहे बरं का, काल परवा एक 4 दिवसापूर्वीचं स्टेटमेंट आहे. काढा तुम्ही सगळं, सोशल मीडिया काढा किंवा टीव्हीच्या चॅनलचं ते लिंक काढा. काय म्हणले माहिती आहे का? म्हणले धनुभाऊनी म्हणजे मुंडे बंधू भगिनींनी आमच्या विरुद्ध षडयंत्र रचलं बीड जिल्ह्यात. कुणाच्या विरोधात ध्यान देऊन ऐका, मी फक्त बीड जिल्ह्यापुरतं बोलतोय. आष्टी पाटोदा शिरूरला, ऐका, आष्टी पाटोदा शिरूर, गेवराई आणि बीड या 3 विधानसभा मतदारसंघामध्ये मुंडे बंधू भगिनीनं काय केलं तर ओबीसी उभा केला. ध्यान देऊन ऐका. माजलगावला पण ते झाले की 3 घेतली की नावं, माजलगाव, गेवराई, आष्टी पाटोदा शिरूर. 3 मतदारसंघामध्ये मुंडे बंधू भगिनीनं आमच्या विरुद्ध षडयंत्र केलं. ते षडयंत्र काय माहितीये का? आमच्या विरोधात ओबीसी उभा केला. कोण उभा केला? ओबीसी उभा केला. काय षडयंत्र केलं? ओबीसी उभा केला. ओबीसी कोण गुन्हेगार आहे? ओबीसी काय कोण आहे? आतंकवादी आहे ओबीसी? ओबीसीचा एखादा आमदार होऊ नये? आणि ते ओबीसी कोण? माजलगाव मध्ये धनगर, गेवराईमध्ये वंजारी आणि आष्टी पाटोदा शिरूर मध्ये माळी. ओबीसी जर गुन्हेगार असेल, ओबीसी जर आतंकवादी असेल, तर या प्रकाश आज्याचं पुढच्या वेळी काय करायचं तुम्ही सांगा. काय करायचं? का म्हणतोय मी? आम्ही राजकीय पुढारी किंवा इथं आम्ही काही निवडणुकी सभा घ्यायला आलोय का? नाही आलो. कारण ज्या आमदारांनी, ज्या खासदारांनी, ज्या मंत्र्यांनी तुमच्या बापजाद्यांची मतं घेतली, तुमच्या पिढ्याने ज्यांना मतदान केलं, लाख मोलाचं मतदान, ज्यांना तुम्ही गुलाल बुक्क्याप्रमाणे गावच्या गाव, ज्यांना मान सन्मान दिला, ज्याला आमदार म्हणून निवडून दिलं, ते काय म्हणतंय की आमच्या विरुद्ध ओबीसी उभा केला, आमच्या विरुद्ध ओबीसी उभा केला. मग आता ओबीसी बांधवांनो, या माणसांना तुम्ही दारात उभं करणार का? करणार का? बर. आता जातनिहाय जनगणना झाली पाहिजे म्हणून आम्ही महाराष्ट्रामध्ये 100 सभांचं आयोजन केलंय. ओबीसींच्या हक्क अधिकाराची रिझर्वेशन संदर्भातचा लढा उभा केलाय. त्या 100 सभा होणार आहेत आणि त्या 100 सभापैकी 21वी सभा तुमच्या गावात होती. ज्या 100 सभांचा इतिहास लिहिला जाईल, त्या इतिहासामध्ये 21वं प्रकरण कुठल्या गावचं असेल
तर पायताळवाडीचा असेल. नेमाने साहेब, गावडे साहेब, सुशीलजी, ही का नावं घेतो तुम्ही? अरे आम्ही लढणारी आहोत, आम्ही घाबरणारी नाही आहोत. गावगाड्यातल्या माणसांचं आरक्षण केलंय, शिक्षण नोकऱ्यामधलं आरक्षण केलंय. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इथल्या व्यवस्थेमधल्या हर एक माणसाला या लोकशाहीमध्ये मान सन्मानाची वागणूक मिळाली पाहिजे. या लोकशाहीमध्ये त्याला हक्क अधिकार मिळाले पाहिजेत. या लोकशाहीमध्ये प्रत्येक घरातला मुलगा मुलगी शिकली पाहिजे. ज्या घरातली माता भगिनी चाऱ्याच्या आणि सरपणाच्या शोधार्थ डोंगराच्या कुशीला जाईल ते घर कधी सुधारलेलं असू शकत नाही, असं डॉक्टर बाबासाहेब म्हणायचे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे शहराकडे चला, महात्मा गांधी म्हणायचे खेड्याकडे चला. का म्हणायचे हे महामानव? महात्मा गांधींना वाटायचं गाव गाड्यामध्ये काबाड कष्ट करणारा या भारतामध्ये 75% माझा शेतकरी वर्ग आहे, त्या माणसाला मला इज्जतीनं जीवन जगवायचं आहे. डॉक्टर बाबासाहेब म्हणायचे गाव गाड्यामधला माझा दीनदलित, भटका विमुक्त, आदिवासी या माणसांना जोपर्यंत हे शहरामध्ये जाणार नाहीत तोपर्यंत ते शिक्षण घेणार नाहीत, आणि जोपर्यंत हे शिक्षण घेणार नाहीत तोपर्यंत यांना इथली व्यवस्था कळणार नाही, लोकशाही कळणार नाही, माणूस म्हणून कसं जगायचं हे कळणार नाही, असं ते महामानव सांगायचे. देशाला स्वातंत्र्य मिळालं, या देशामध्ये मोठी 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 माणसं जन्माला आली. इंग्रज निघून गेले आणि इथं जन्माला आले. माजलगावला सोळंकी, गेवराईला पंडित, पंडितच का काय, अजून तात्या इकडे काय हो टोपे, तिकडं तिकडं धस. गोडी भाजपची सत्ता गेली, उद्या काँग्रेसची सत्ता येते असं कळलं की आत्ताचं भाजपचं झाड सगळं मोकळं होतं ते काँग्रेसमध्ये येते. आणि उद्या परत शिवसेनेची उद्धव साहेबांची सत्ता येते असं वाटलं की परत यांचं झाड मोकळं की गडी लगेच कुठं. आणि तुम्ही आम्ही नाही 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 लय अन्याय झाला, लय यांच्यावर. अरे 6 खासदार फुटून गेलो काल परवा. महाराष्ट्रामध्ये देशभरामध्ये परिस्थिती काय आहे, शेतकऱ्यांना अडचणी आहे, त्याच्यावर कोणी बोलत नाही, कुठल्याही चॅनलला बातमी दिसत नाही. बातमी 6 खासदारांचं बंड, ऑपरेशन टायगर. 6च्या 6 जण कोण आहेत बघा. मगाशी कोणतरी बोललं मगाशी भाषणामध्ये, आबा 6च्या 6 कोण आहेत बघा. आणि त्यात एखादा भुजबळ, एखादा हाके, एखादा कोळेकर, एखादा मुंडे, एखाद्या दीनदलितामधला, एखाद्या ओबीसी मधला जर एखादा खासदार असता तर लोकशाही अडचणीत आहे, लोकशाही अडचणीत आहे, लोकशाही अडचणीत आहे, लोकशाही अडचणीत आहे म्हणणाऱ्या जरांगेपासून त्याच्या साबळेपासून ते अमुक अमुक तमुक तमुक तमक्यापर्यंत ह्या माणसाने महाराष्ट्रामध्ये आकाश पाताळी एक केलं असतं. पण 6 जण गडी फुटून गेल्यात. ज्यांना विरोध म्हणून जनतेनं निवडून दिलं तीच माणसं परत तिकडे गेलेली. एवढं तुम्हाला मला गृहीत धरले. काल परवा रोहित दादा पवार पंढरपूरमध्ये ज्या शेतकऱ्यांचं आराध्य दैवत पंढरीचा पांडुरंग विटेवरती उभा आहे त्या पंढरीमध्ये शेतकऱ्यांच्या बाजूने उपोषण धरलं. तात्या 5व्या दिवशी आम्ही उपोषणाला भेट द्यायला जाणार होतो, देवा शपथ. 5व्या दिवशी 5 दिवस गड्याला उपोषण करू द्या म्हणलं. 5व्या दिवशी जाऊ आपण आणि पाठिंबा देऊ. भाद्रानं 3व्या दिवशीच 2.5व्या दिवशीच उपोषण सोडून गडी त्याची मागणी काय होती, मग ती सरकारनं मान्य केली का नाही केली तुम्हाला कळलंय का कुणाला काय? मला तर कळले नाही. आज परिस्थिती अशी आहे, आज परिस्थिती अशी आहे की प्रत्येक माणूस निसर्गाकडे आभाळाकडे डोळं लावून बसलाय. शेतकऱ्याचं काय दुखणं आहे ते चारा संपलेल्या त्या गोट्याच्या मालकाला विचारा. शेतकऱ्याचं काय दुखणं आहे ते जमिनीची मशागत करून पेरणीच्या प्रतीक्षेमध्ये असलेल्या शेतकऱ्याला विचारा. पण आम्ही ज्या माणसांनी जे लोकप्रतिनिधी देशाच्या संसदेमध्ये निवडून दिले, ज्या शरद पवारांचा वारसा चालवणाऱ्या सुप्रियाताई, तुमच्या लेकीचं लग्न होतं, त्या लग्नामध्ये तुम्ही काय काय केलं आणि आम्ही बिचारी शेतकऱ्यांनी कसं कसं बघितलं, कसं झालं.
आम्ही दुष्काळ पडला विसरून गेलो, आमचे जनावर गोट्या त्याला चारा घालायचाय हे विसरून गेले. पण मला तर एवढ्या जणांनी पाठवलं. याला का म्हणलं, मोठ्यानं केलं की लव असतंय आणि गरिबानं केलं लफडं असतंय. किती वाईट राव. तुमच्या माझ्यातल्या एखाद्या माणसानं जर असं काही सार्वजनिक ठिकाणी केलं असतं, त्याचं काय झालं असतं. त्या दादाच्या पोराचं लग्न झालं होतं बहारीनला, परदेशात. हे का बोलायला लागलोय, तुम्ही आम्ही जी माणसं निवडून दिली, तुम्ही आम्ही राज्य ज्यांच्या हातामध्ये दिलं, देश ज्यांच्या हातामध्ये दिला, ती माणसं तुमच्या आमच्यासाठी काम करताना दिसून येत नाहीत. म्हणून असल्या गोष्टी, असली माफक काढावी लागतात यांची सुद्धा. कोण आहेत ही माणसं? तुम्ही आम्ही बहुमूल्य लाख मोलाचं मतदान यांना करावं, तुमच्या आमच्या प्रश्नावरती यांनी बोलायला हवं होतं. आज रोजी महाराष्ट्रामध्ये कोरड्या दुष्काळाची घोषणा होणं आवश्यक होतं. बोलतोय कोण शेतकऱ्यांच्या प्रश्नावर? नाही बोलत. कारण माणसं एवढी सुमार दर्जाची निवडून दिलेत. आमच्या विरुद्ध ओबीसी दिला आणि आमच्या विरुद्ध षडयंत्र रचलं. म्हणला मला मंत्रीपदच मिळत होतं, मला पालकमंत्री पदच मिळत होतं बीडचं. पण बीडचं पालकमंत्री काय ओबीसी नसल्यामुळं म्हणला, मग जात आडवी आली. म्हणला जात, आता तुमची आमची जात कधी आडवी ती का बघा बघा. मी या पायताळवाडीमध्ये आलोय, जबाबदारीने बोलतोय तुमच्या समोर. तुमची आमची संख्या जोपर्यंत तुम्हाला मला कळणार नाही आणि जोपर्यंत संख्या कळणार नाही तोपर्यंत तुम्हाला आम्हाला या गोष्टीचं आत्मभान येणार नाही. आता फक्त जातीची संघटना, जातीचं आंदोलन करून चालणार नाही. गावगाड्यातल्या 18 पगड जातींबरोबर तुम्हाला आम्हाला पैरा करावा लागेल. भुरट्या भामट्या दरोडेखोर लोकांच्या हातामध्ये तुम्ही आम्ही राज्याची देशाची तिजोरी दिली, कायदा लिहायची लेखणी दिली. त्या माणसांना घरी बसवल्याशिवाय तुमच्या आमच्या पदरात काहीही पडणार नाही. म्हणून या जातनिहाय जनगणनेच्या सभा आहेत. कुठलीही निवडणूक नाही, कुठेही निवडणुकीला आम्हाला उभं राहायचंय. तुमच्या माजलगावमध्ये आम्हाला उभं राहायचंय निवडणुकीला. मी सांगली जिल्ह्याच्या बाउंड्रीवरचा आहे राव, पंढरपूरच्या पलीकडचा. तिथं तुमचाच एक कोणतरी माणूस उभा राहणार आहे. त्यांनाही समजावून सांगा, आभाळातनं नेता नाही पडत. लोकांच्या सुखामध्ये दुःखामध्ये सामील व्हावं लागतं. कुणाच्या डोळ्यातनं अश्रू येतंय त्याचे जाऊन अश्रू पुसावे लागतात. कुणाच्या बोलत असतो 10-20 वर्ष जेव्हा रात्रंदिवस अंग मेहनतीनं हर एक माणसाच्या सुखदुःखात सामील होतो तेव्हा नेता निर्माण होतो. ह्या गोष्टी आहेत, हे कष्ट घ्यायला लागेल, कैवार घ्यावा लागेल. आणि जी माणसं आपल्या मतावरती निवडून जाऊन, प्रकाश आज्जा निवडून गेल्यानंतर एका जातीचे आमदार राहत नाही हो. तुम्ही ज्यावेळी माजलगाव विधानसभेमधनं 500 मतांना निवडून जावा हो, त्या माजलगाव मतदारसंघामधल्या जवळजवळ 3 लाख लोकांचे प्रतिनिधी तुम्ही असता. तुम्हाला असं जातीवादी बोलून कसं चाललं प्रकाश आज्जा? प्रकाश आज्जा तुमच्या बापाचं नाव किती मोठ्या पदावर होता, काय सुंदरराव सोळंकी, आणि तुम्ही म्हणता की आमच्या मंत्रिपदाच्या आणि पालकमंत्रीपदाच्या आड आमची जात येते. प्रकाशराव तुम्ही एक काम करा, तुमची जात आम्हाला द्या, आमची जात तुम्हाला घ्या. हाय का तयार प्रकाशाचा? नाही. गावगाड्यातलं तुमचं आमचं आरक्षण आज रोजी संपलेलं आहे. आणि या संपलेल्या आरक्षणाला जर परत एकदा तुम्हाला आम्हाला हे मिळवायचं असेल तर गावगाड्यामध्ये तुम्हाला आम्हाला लढा उभा करावा लागेल. गावगाड्यातल्या हर एक माणसाला समजावून सांगावं लागेल. ओबीसी म्हणजे कोण? ओबीसी म्हणजे 60 ते 70% लोकसंख्या. ओबीसी म्हणजे फक्त धनगर नव्हे, ओबीसी म्हणजे फक्त वंजारी माळी नाही. गावगाड्यातला माळी साळी कोळी तेली हटकर धनगर चंगर वंजारी लोणारी परीड गुरव गडशी नाभिक सुतार लोहार कुंभार बेरड बेडर रामोशी बेलदार वडार, आमचे कुळमुड्या जोशी, आमच्या नाथपंथी डवरी गोसाव्यापासून ते कंजार भाटापासून ते मसन जोग्यापर्यंत. अरे अजून आम्हाला एका गावामध्ये 1 गुंठा जमिनीची धारणा नाही करता आली. आता ही लोक लढा उभा करतील का? नाहीत करणार. लढा कुणाला उभा करावा लागेल? लढा धनगराला पुढे येऊन उभा करावा लागेल, माळ्याला पुढे येऊन उभा करावा लागेल, वंजाराला पुढे येऊन उभा करावा लागेल, बंजाराला पुढे येऊन उभा करावा लागेल. गावच्या गाव तुमचे, पॉकेटच्या पॉकेट तुमचे. एका विधानसभेमध्ये
कुणाला आमदार बनवायचं एवढी ताकद तुमची आहे. पण आम्ही आमचं इमान इकलंय. 500 रुपयासाठी लाख मोलाचा मताचा अधिकार ज्या बाबासाहेबांनी आम्हाला दिला तो 1,00,000 रुपयांपेक्षा जास्त मूल्य असलेलं आम्ही 500 रुपयाला 1000 रुपयाला विकतो. कोण तुम्हाला वसतिगृह देईल? कोण तुम्हाला मान सन्मान इज्जत देईल? कोण तुमचे प्रश्न सोडवेल? या प्रकाश आजानं कधी तुमच्या आमच्या प्रश्न विचारला का? विधानसभेत विचारला असला, कोण सुशिक्षित मंडळी असली तर त्यांनी मला इथं पुढे येऊन सांगावं. बरोबर नाही येईन तिकडं. मग खूप गोष्टी आहेत, खूप काय काय गोष्टी तुमच्या समोर मांडाव्यात. तुमच्या आमच्या पुढच्या पिढ्यांचं भवितव्य टिकवायचं असेल. आता विलासराव, तुम्ही अहिल्यादेवींचा पुतळा उभा केला, वरांवरती अटक वॉरंट होती, 353 गुन्हा दाखल झाला. काय आहे? मगाशी बोललं कोणीतरी, बहुजनांचे पुतळे उभे राहायला लागलेत महाराष्ट्रामध्ये. छत्रपती शिवाजी महाराज हे आमचं आराध्य दैवत आहेत, राहणार आहेत. महाराष्ट्राची ऊर्जा, देशाची ऊर्जा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. पण अरे बहुजनामध्ये सुद्धा वाटतंय ना, आता कुठेतरी धनगरांच्या पोरांना वाटतंय, अरे आता आपल्या समाजामध्ये कोण जन्माला आलं होतं, कोण आपला पुरुष आहे, त्याचा आपल्या गावामध्ये एखादा पुतळा असला पाहिजे. मातोश्रींचा पुतळा गावात असणं म्हणजे काही चुकीचं आहे का? लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांचा एखादा पुतळा गावच्या चौकात असणं अयोग्य आहे का? संत सेवालालांचा पुतळा, महात्मा ज्योतिराव फुलेंचा पुतळा गावात असणं चुकीचं आहे का? महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार जर बहुजनांच्या मनामध्ये प्रेरणा निर्माण करणारे असतील तर त्यांचा पुतळा असणं चुकीचं आहे का? याच्यातून कुठली दंगल होते? याच्यातून कोण कुठल्या समाजाला वाईट साईड बोलतो? बोललो का आम्ही कधी? आमच्या गावगाड्यातल्या ओबीसीनी देव, देश, धर्म, नीतीच्या विरोधात कधीही बंड केलं नाही. भारत माझा देश आहे तर भारत माझा देश आहेच. हिंदू खतरे में है नाही, ओबीसी खतरे में है. कोण खतरे में? ओबीसी. कसा खतरे में? उगाच काय तुमची काय मतं घ्यायचीत का? मला आम्हाला काही मतं घ्यायचीत? उद्या निवडणुकीला कोण उभं राहिले का? तुम्ही आम्ही राजकारण करायचं का? करायचं. आता करायचं. इथून पुढे तुमचा आमचा माणूसच निवडून गेला पाहिजे. आज पायताळवाडी गावामध्ये खरं तर अजून आम्हाला खरात आडगावला जायचंय, खरात आडगावला जायचंय. एक शेवटचं उदाहरण सांगतो आणि मी माझं मनोगत थांबवतो. आम्ही जी तुम्हाला सांगायला आलोय ते हे सांगायला आलोय, बाबा हो, तुम्हाला देश स्वतंत्र झाल्यानंतर तुम्हाला आम्हाला काहीही मिळालेलं नाही. मिळालं ते काबाड कष्ट, मिळालं ते काबाड कष्ट, त्याच्या पलीकडे काहीही मिळालं नाही. राजसत्ता आणि राजपाट हा मागून मिळत नसतो. मान आणि सन्मान हा मागून मिळत नसतो, तर त्यासाठी मोठा संघर्ष उभा करावा लागतो. इज्जत अशी मिळत नाही, लढावं लागतं, भिडावं लागतं, एखाद्याचं गचंड धरून जागेवर उभं करावं लागतं. तुझ्या बापाची जहागिरी, माझं गाव तुझ्या बापाची जहागिरी. अरे मतं आमची आहेत. पूर्वी राजा मातेच्या उदरात जन्माला यायचा, आता राजा मतपेटीतनं जन्माला येतो. तुझ्या आमदारकीचा मार्ग, खासदारकीचा मार्ग आमच्या वाड्यावरनं, वस्त्यावरनं, तांड्यावरनं, आमच्या कल्ल्यामधून जातो. तू आमच्या प्रश्नावर बोलणार नसशील, तू आमच्या नेतृत्वाला नेहमी टार्गेट करत असशील, तर आम्ही सुद्धा आमचं लाख मोलाचं मत कुणाला द्यायचं याचा विचार आम्हाला करावा लागेल. याची खूणगाठ तुम्ही आम्ही मनात बाळगली पाहिजे. काय बोलतोय हो आम्ही चुकीचं? आता मी व्यासपीठाची माफी मागून आम्हाला एक प्रश्न मांडणार आहे तुमच्या समोर. पायताळवाडीमध्ये बहुसंख्य माझ्या समोर धनगर बांधव उपस्थित आहेत. लोकनेते गोपीनाथराव मुंडेंनी तुम्हाला आम्हाला ओळख दिली म्हणून थोडं बहुत तुम्हाला आम्हाला काय बीएमटीसी असो, अजून काय असो, अजून काय असो, थोडी मान सन्मानाची, आपल्या नेतृत्वाच्या खांद्यावरती हात ठेवला म्हणून माणसं मंत्रिपदावर गेली. अगदी प्रकाश शेंडगे पासून जानकर साहेबांपासून पडळकरांपर्यंत. हे वास्तव मी नाकारणारा कार्यकर्ता नाही, पण मी तुमच्या समोर या प्रकाश आजाच्या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी हे उदाहरण एका जातीचं सांगतोय. तात्या नीट ऐका. बीड जिल्ह्यामध्ये धनगर समाज किती नंबरला लोकसंख्या आहे? हात वर करून सांगायचं. किती नंबरला आहे? हाय का? तुम्ही म्हणताय म्हणून या प्रकाश आजाला प्रश्न विचारा की जो समाज तुमच्या पाठीशी ठामपणे उभं राहिला त्या समाजाला बीड जिल्ह्यामध्ये
एक तरी विधानसभा मिळाली का? एक तर विधान परिषद मिळाली का? नाही मिळाली. हे फक्त बीड जिल्ह्याचं दुखणं नाही, हे दुखणं नांदेड जिल्ह्याचं आहे. एकही आमदार झाला नाही आजपर्यंत तुमचा. लोकसंख्या 2 नंबरला. हेच उदाहरण जालना जिल्ह्याचं, हेच उदाहरण अहिल्यानगर जिल्ह्याचं, हेच उदाहरण छत्रपती संभाजीनगरचं, हेच उदाहरण धाराशिवचं, हेच उदाहरण लातूरचं. मी किती जिल्ह्यांची नावं घेतली? 7 ते 8 जिल्ह्यांची नावं घेतली. या 7 ते 8 जिल्ह्यामध्ये तुमचा एकही आमदार झाला नाही. आता गोष्ट इथं संपत नाही, गोष्ट इथं संपत नाही. 2 नंबरला लोकसंख्या असलेल्या धनगर समाजाचा एकही आमदार होऊ शकत नसेल तर मग गावगाड्यातल्या सुताराचं, लोहाराचं, बेरेडाचं, बलुत्याचं, आलुत्याचं काय असेल? त्यांना मिळाली असेल आमदारकी. या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये जाऊन मला माझ्या समूहाचे प्रश्न मांडायचे. असं जर स्वप्न एखाद्या कुंभार समाजातल्या कोवड्या चुणचुणीत पोराला, शिक्षण घेतलेल्या पोराला जर स्वप्न पडलं तर हे या महाराष्ट्रामध्ये आमदार होऊ शकेल? होऊ शकेल का? नाही होणार. त्यासाठी काय करावं लागेल सांगू का? त्यासाठी एकच करावं लागेल, ओबीसी म्हणून एकत्र यावं लागेल. जाती जातीची युती करावी लागेल. पंक्तीला बसून माझ्या ताटात वाढ, माझ्या ताटात वाढ, माझ्या ताटात वाढ म्हणून चालणार नाही. माझ्या शेजारच्यात लाडू वाढ, माझ्या शेजारच्यात लाडू वाढ, माझ्या शेजारच्यात लाडू वाढ म्हणलं की त्याला लाडू वाढताना तो वाढप्या काय म्हणून आहोत तुम्हाला धरा की आपोआप आपल्या ताटात येईल ना. माझ्या ताटात वाढ म्हणलं तर बरं म्हणून चालेल का? नाही. गावगाड्यातल्या हर एक समूहामध्ये जाती जातीमध्ये युती करावी लागल, राजकारणाची शेती करावी लागल. आणि एक उदाहरण तुम्हाला सांगतो म्हणलं, महाराष्ट्रामध्ये एक पैशाची तिजोरी ठेवली जाते आणि दिल्लीमध्ये एक देशाची तिजोरी ठेवली जाते. मग आता महाराष्ट्रामध्ये तुमच्या आमच्या अभ्यासानुसार ओबीसीची संख्या किती? 50 ते 60%. तिजोरीमध्ये अर्धा पैसा कोणाचा? आपल्याच घामा निळाचा घाम गाळतो तो टॅक्स पेअर. तुम्हाला कोणतरी सांगतील बरं का येऊन, ए तो टॅक्स भरलाय का? ए तू टॅक्स भरलाय का? टॅक्स हा प्रत्येक माणूस भरतो. तर अर्ध्या तिजोरीवरती आपला दावा असला पाहिजे. महाराष्ट्राचं या वर्षीचं 7 लाख करोडचं बजेट आहे. 100 रुपयाचं बजेट, 100% बजेट पकडा. त्या 100%पैकी ओबीसीला किती टक्के बजेट पाहिजे? किती? 60% सोडा. 30%, 15%, 10%, 5%, बर 4%, बर 2%, नाही 1%, अर्धा. आणि अर्धा कशासाठी सांगू का? आपल्याला ती स्कॉलरशिप मिळते का नाही, लेकरं 10वीला 12वीला असलं ती स्कॉलरशिप, आश्रमशाळा आणि अलीकडे आलेली महाज्योती आणि शिळी मेंढी महामंडळाला कुठंतरी 5-10 कोटी, नाहीतर वसंतराव नाईक महामंडळाला कुठंतरी 5-10 कोटी, नाहीतर गोपीनाथराव मुंडे कल्याण मंडळाला एखादा कोटी. म्हणून जात निहाय जनगणना. आमची संख्या किती आम्हाला सांगा, आमचा हक्क अधिकार कुठं आहे आम्हाला सांगा, आमचे पैसे कुठं आहेत सांगा, आमच्या वाट्याचं आमचं बजेट कुठं आहे सांगा. अरे गावात नांगरत असताना, आपल्या रानात नांगरत असताना सख्या भावाचा नांगराचा फाळ जर आपल्या बांधायला लागला, अरे एवढं रुमणं दांडकं घेऊन सख्या भावाच्या डोक्यात दांडकं घालतो आपण. काय केलंय त्यानं? नुसता नांगराचा फाळ लागलाय. बांध फोडला तू, बांध फोडला तू. अरे आपल्या आयुष्याचा बांध फोडलाय प्रकाश आजच्या पिढीनं. प्रकाश सोळंकीला कायमचा आमदार तुम्ही निवडून देता, जो तुमच्या प्रश्नावर बोलत नाही, तुमच्या बजेटवर बोलत नाही, तुमच्या शिक्षणावर बोलत नाही, तुमच्या माता भगिनींना इज्जत मिळेल अशा पद्धतीचं. काय म्हणायचे बाबासाहेब? एखाद्या मातेला जर लेकरू जन्माला आलं तर ते कडेवर घेऊन ती जेवढं अंतर चालू शकेल एवढ्या अंतरावर दवाखाना असला पाहिजे. मिळाला तुम्हाला? मला 70-80 वर्षाच्या कालावधीमध्ये नाही मिळाला. कोण जबाबदार आहे त्याला? याला जबाबदार जसे शत्रू आहेत तसेच तुम्ही आम्ही सुद्धा आहे. कारण तुमचं आमचं लाख मोलाचं मत कोणाला दिलं तर चोरांना, दरोडेखोरांना, कारखानदारांना, जागीरदारांना दिलं.
अरे तुम्ही आम्ही शेतकरी माणसं. एखादा भिक्षकरी दारात आला, एखादा आमचा वासुदेव दारात आला, आमच्या माता भगिनीनं मुठभर धान्य, एक मापटभर धान्य जर सुपात वाढलं तर तो वासुदेव म्हणतो ह्यातले 5 धान्य 5 दाणे तो परत सुपात टाकतो आणि म्हणतो तू माझा जी भिक्षा वाढलीस, तुझं घर, तुझ्या घराचा वेल वाढू दे, तुला सुख समृद्धी नांदू दे, तुझ्या लेकरा बाळांचं कल्याण होऊ दे. अरे गावगड्यातला भटका, गावगड्यातला बलुता, गावगड्यातला अलुता, गावगड्यातल्या देवाची उपासना करणारा गोंधळ्यापासून ते हर एक माणूस तुमच्या मान सन्मानासाठी झटला, तुमच्या इब्रतीसाठी झटला, तुमच्या आमदारक्या खासदारक्यांसाठी भेटला. तुम्ही केलं काय? तुम्ही कारखाने काढले, तुम्ही बँका काढल्या, तुम्ही आमची मतं विकत घेतली आणि जरांगे सारख्या खुळपट माणसाला पाठिंबा दिला आणि आम्हाला ओबीसींना, आमच्या ओबीसीच्या नेत्यांना टार्गेट करायचं काम करताय. प्रकाश आजचा वाईट वाटतं हो. प्रकाश आजचा अहो, तुमच्या सुंदररावला कुणी निवडून दिलं तर आमच्या गेवराईच्या लोकांनी निवडून दिलं हो. प्रकाश आजचा कोण आहे गेवराई मध्ये? तुम्हीच ना. म्हणून गड्या हो, गावगाड्यातल्या गरिबांनी जर मनावर घेतलं, अरे एक अभिजित दिपके नावाचं पोरग एक या महाराष्ट्राचं तुमच्या आमच्या भूमीमधलं अमेरिकेमध्ये बसलं आणि त्यांनी एक स्वप्न विकलं. आम्हा तरुणांना झळ म्हटलंय, आम्हा तरुणांना कॉक्रोच म्हटलंय, तर त्यानं कॉक्रोच जनता पार्टी काढली आणि देशभरामध्ये नुसतं वादळ उठलं. मग गावगाड्यामध्ये 50 ते 60% लोक तुम्ही आम्ही आहोत. तुम्हाला आम्हाला जागं व्हावं लागेल, झोपलेल्याला जागं करावं लागेल, जागं केलेल्याला उठवावं लागेल, उठलेल्याला उभा करावं लागेल, उभा असलेला चालावं लागेल, चालवावं लागेल, चालवणाऱ्याला पळवावं लागेल. या सगळ्या गोष्टी आहेत. अजून एक सभा आहे पुढे, मला वाटतं वेळ झालाय. थांबवत जावा गिराव, टक 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 वाजवत जावा की काहीतरी, थांबवत जावा की. कारण पुढे आम्हाला खरा ताळगावला सभा आहे. ही दुसरी सभा आहे. वेगळं बोललंय, तुमच्याशी संवाद साधलाय, भाषण नाही केलं, पण वास्तव कळलं पाहिजे. आपलं कोण परक कोण कळलं पाहिजे. लोकाच्या परड्यात टाकण्यापेक्षा आपल्या माणसाच्या नरड्यात टाका, किंवा लोकांच्या नरड्यात टाकण्यापेक्षा आपल्या माणसाच्या परड्यात टाका. कवा तरी उगवून येईल. ही चळवळ अशीच पुढे चालू राहू द्या. आणि पायताळवाडी मधल्या तरुणांना माझं सांगणं आहे, कुठल्याही अडीअडचणीच्या वेळी आम्ही तुमच्या बरोबर आहोत. आमच्यापासून इथपर्यंत येईपर्यंत जेवढा वेळ लागेल तेवढाच, पण चळवळीमध्ये सामील व्हा, संघर्षामध्ये सामील व्हा. संघर्ष करणाऱ्यांचा इतिहास लिहिला जातो. धन्यवाद.